नाशिक शहर परिसरामध्ये साकारण्यात येणाऱ्या परिक्रमा मार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी ऐकून घेतलंय. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात दरी, मातोरी, मुंगसरे, गोवर्धने परिसरातील शेतकरी आज दुपारी आले होते. त्यावेळी मंत्री महाजनांनी या शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधलाय, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलंय. यावेळी आमदार हिरामण खोसकर, महापौर हिमगौरी आडके आहेर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट, अपर जिल्हाधिकारी हिमांगी पाटील आदी उपस्थित होते. मंत्री महाजन यांनी सांगितलंय, परिक्रमा मार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येईल. याबाबत शासन आणि जिल्हा प्रशासन संवेदनशील आहे. तसंच जिल्हाधिकारी प्रसाद हे लवकरच या गावांना भेट देतील. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी देखील उपस्थित राहतील. ते शेतकऱ्यांशी संवाद साधत मार्ग काढतील. या गावांमध्ये मोजणीवेळी अनुचित प्रकार घडला असेल तर त्याची चौकशी करून कार्यवाही केली जाईल. महिला शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील तर त्यांनी अपर जिल्हाधिकारी श्रीमती पाटील यांच्याकडे तक्रार नोंदवावी, असं जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितलं. आमदार खोसकर यांनी विविध सूचना केल्या. यावेळी शेतकऱ्यांनी आपलं म्हणणं मांडलं. संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर.